भिवंडी लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडी विजेती होणार, दयानंद चोरगे। आगामी लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वास काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी म्हसा यात्रेनिमित्त इंडिया आघाडीचे आयोजन केलेल्या स्नेहभोजनाच्या वेळेस केला। तर मागील निवडणुकीत इंडिया आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांची फौज काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहिली असती तर काँग्रेस उमेदवाराचा नक्कीच विजय झाला असता, असे शिवसेना उपजिल्हाध्यक्ष आप्पा घुडे यांनी मत व्यक्त केले। तसेच महिलांचे स्थान ज्यांच्या विचारसरणीमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे, म्हणून त्यांनी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला महामहिम राष्ट्रपतींना आमंत्रित केले नाही, उलट सत्ताधारी पक्षाचे नेते गण पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करत असतील। येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही, असा घणघाती प्रहार CPIMच्या कविता वरे यांनी केला। या कार्यक्रमाचे आयोजन तालुका काँग्रेस अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी केले होते, तर काँग्रेस पक्षाचे तुकाराम ठाकरे, ॲडव्होकेट अशोक फनाडे, दीपक वाघचौडे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष विशे, जानवी देशमुख उपस्थित होते। तर अनिल चिराटे, विलास भावार्ते, प्रभाकर शेळके, एकनाथ कंठे, कल्पेश पवार, सुरेश इसामे, महेश वाघचौडे इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र घरत यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी। चेतनसिंह पवार या काँग्रेसच्या अध्यक्षपद या ठिकाणी घोषित असताना काम करत असताना हात भारी लाद भारी जमायला सगळंच लय आपण
ठिकाणी झाले, वंचित झाले, पण आपल्या शिवसेनेच्या लोकांना ते विसरले. आणि आज आपल्या घटक पक्षातून जे काही कोणाला उमेदवारी मिळेल, कोणी असेल, परंतु ते आपण निश्चितच आपण एका जीवाभावाचे आणि खऱ्या अर्थानं तो उमेदवार निवडून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत. त्यामुळे जो कोणी त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येईल तो आपल्याला विसरणार नाही असं निश्चितच या ठिकाणी वाटतंय. आज आपण बघतोय या राज्यामध्ये देशामध्ये जी काय परिस्थिती चालू आहे ही सर्व हुकुमशाही चालू आहे. ब्रिटिशांची जी राजवट होती ना, अशा पद्धतीची राजवट या ठिकाणी सुरू आहे. फक्त आमच्या देशमुख ताईने सांगितलं की ते कुठल्या संघाचे आहेत, म्हणजे संघाचे असताना त्यांनी कशा पद्धतीने लोकांना प्रेम दाखवायचं आणि त्यांचा गावा लावायचा, अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं या भाजपवाल्यांचं काम या ठिकाणी सुरू आहे. आपण बघतोय की बीजेपी वाले लोकांना त्रस्त करून सोडलंय, महागाईने त्रस्त केलंय, अन्याय याच्याने त्रस्त केलंय. ईडी सीबीआय असेल, कोणी जास्त बोलायला लागला, कोणाच्या विरोधात बोलला का त्याच्यावर लगेच कुठल्या तरी खोट्या केसेस टाकून त्याला अटकायचं आणि त्याची चौकशी लावायची, अशा पद्धतीचं हुकुमशाही खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू आहे. आणि ही हुकुमशाहीला खूप लोक कंटाळलेले आहेत.